संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे आगमन जे आहे ते सिन्नर तालुक्यातील पास्ते या गावी झाले आहे। आपण सध्या या ठिकाणी बघू शकतो की पावसाची रिपरिप जी आहे ती सुद्धा सुरू झाली आहे। भर पावसात देखील वारकऱ्यांचा उत्साह जो आहे तो ओसंडून वाहत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील चोख बंदोबस्त नेमण्यात आला आहे। पावसाची रिपरिप सुरू असताना देखील वारकरी जे आहे ते टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान करत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आपण सध्या सिन्नर तालुक्यातील पास्ते या गावी आलो असून ग्रामस्थांच्या वतीने जे आहे ते मोठ्या प्रमाणात पालखीचे स्वागत करण्यात येत असल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या रथाचं आगमन जे आहे ते पास्ते या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। भर पावसात देखील वारकऱ्यांचा जो आहे तो उत्साह ओसंडून वाहत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आपण काही वारकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। बाबा कुठून आले? पंढरपुराचा काय मागणार आहे? काय मागणं मागणार? पंढरपुराक विठुरायाच्या चरणी काय मागणं करणार? दर्शन होणार आहे। विठुरायाचं तुम्ही आता एक महिनाभर दिंडीमध्ये चालणार आहे, पंढरपूर मध्ये जाऊन विठुरायाला काय मागणार आहे? सुख शांती या नियम मागणार आहे। आपण आणखीन काही वारकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। बाबा कुठून आले तुम्ही? करंजगाव कोठोर निफाड तालुका। एक महिन्याचा प्रवास करून तुम्ही पंढरपूर विठुरायाचं दर्शन घेणार आहात, काय मागणी करणार आहे? समजा जग सुखी ठेवणार तेव्हा मागायचे तेव्हा। नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकतो की वारकरी जे आहे ते पंढरपूरच्या विठुरायाकडे निघाले आहेत। योगेश माळनकर, TV9 मराठी, सिन्नर, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।